जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचा ढोंगीपणा उघड. जिल्हा परिषद सीओंच्या उपस्थितीत बैठकीत पाटोदा पंचायत समिती कार्यालयात गुडघाभर कचरा. मग जिल्ह्यांची अवस्था काय? स्टार पाटोदा. गणेश शेवाळे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असतानाही प्रत्यक्षात या मोहिमेची अंमलबजावणी कागदावरच मर्यादित राहिल्याचे धक्कादायक चित्र पाटोदा तालुक्यात समोर आले आहे. पाटोदा पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना कार्यालय व परिसरात गुडघाभर कचऱ्याचे ढीग पडलेले होते. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्याच्या स्वच्छतेबाबत प्रशासन किती गंभीर आहे याचे वास्तव चव्हाट्यावर आले आहे. बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जे ठिकाण विकासाच्या निर्णयांचा केंद्रबिंदू आहे तिथेच अशी अस्वच्छता असेल तर तालुक्याच्या इतर गावांमध्ये काय परिस्थिती असेल हा प्रश्न उपस्थित होत असून गावोगावात कचरा पण व्यवस्था कुठे? पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित कचरा संकलन होत नाही. कचरा कुजत असल्यामुळे दुर्गंधी, डास आणि साथीचे रोग पसरत आहेत. स्थानिक स्वच्छता कर्मचारी अपुरे असून पाण्याचीही सोय नसल्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे दुरापास्त झाले आहे. कोट्यवधींचा खर्च पण परिणाम कुठे? जिल्ह्यात दिसत असून स्वच्छ भारत मिशनसाठी सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र हा निधी प्रत्यक्ष कामांमध्ये दिसून येत नाही. सरकार आणि प्रशासनाची नजर केवळ बैठकीपुरती स्वच्छता दाखवण्यात आहे का, असा सवाल पाटोदा तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.